नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी चवळी ही रात्रभर भिजत ठेवली होती. 2 पाण्याने चवळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला ही कुकरमध्ये वाफवून घ्यायची आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि पाव चमचा हळद टाकूया. आता आपल्याला चवळीच्या थोडंसं वर पाणी राहील ह्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपल्याला खोलायचं आहे आणि इथे आपण बघूया चवळी शिजलेली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता छान अशी चवळी शिजलेली आहे. आता कढईमध्ये तेल गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी छान तडतडली की किंचितसा हिंग टाकायचा आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया. 2 सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या, 1 तमालपत्र टाकायचं आणि कांदा आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे 1 चमचा इतकं बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ देखील आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंतच परतायचं आहे. आता इथे आपल्याला मसाल्याची पेस्ट टाकायची आहे तर ती बनवून घेऊया. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा धनेपूड. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही पेस्ट कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि इथे वाटीत मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर ते देखील टाकून घेऊया आणि छान असं 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला टोमॅटो पेस्ट टाकायची आहे तर आपण ती बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे याचे पाणी न टाकता आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तर आता ही पेस्ट देखील आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि छान असं एकदा परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर याच्या आधी देखील आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं तर ते देखील टाकलेलं आहे. तर आता याच्यावर आपल्याला मंद आचेवर 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि 3 मिनिटांनंतर आपण बघूया तर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये शिजलेली चवळी टाकून घ्यायची आहे आणि एकदा छान असं हे पुन्हा मिक्स करून घेऊया. तर आता याच्यामध्ये मी चवळी शिजल्यानंतर कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं तेच पाणी वापरणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा. तर इथे मी 1 वाटी इतकं चवळीचं पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यावर आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी भाजी उकळून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा चमचा इतका लिंबाचा रस टाकलेला आहे. लिंबाचा रस हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर टाकू नका. आता याच्यानंतर मी 2 खडे गुळाचे टाकलेले आहे आणि छान असं एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि अर्धा चमचा इतका काश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे. तर आपल्याला हा तडका भाजीवर टाकून घ्यायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपली चवळीची भाजी ही तयार झालेली आहे. तर एकदा छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.